एक अत्यंत गरीब व्यक्ती होती, एका छोट्याशा गावात राहत होती. काबाड कष्ट करत होते. 5 मुलं होती त्यांना, नवरा बायको, 5 मुलं, त्याचे आईवडील, असे सगळे मेहनत करून जगत होते. त्यांनी कसं बसं स्वतःचं घर बांधलं. ते घर त्यांनी गावाच्या बाहेर बांधलं होतं. गावातल्या जागा कोणी देत नव्हतं, रेट्सही गावात जास्त असतात. पण गावाच्या बाहेर एक बाजूला त्यांनी जागा घेतली आणि एक छानसं घर बांधलं. आता छानसं घर असं म्हणालो, पण एक छोटंसं असं घर बांधलं. एकतर पैसे जवळ नव्हते, भरपूर मेहनत केलेली, स्वतःची अंग मेहनत खूप केलेली आणि कसं बसं घर उभं राहिलं. त्यामुळे त्याच्यावर चुका भरपूर झाल्या. कोणी सल्लागार नव्हता भेटलेला, गावातल्या असं कोणी त्याला मदत नाही केली आणि कसं बसं घर तयार झालं. मुळातच घर नाजूक बनलेलं होतं घर ते. या सगळ्या स्थितीमध्ये आता एक 10-12 दिवसामध्ये ते राहायला जायचं आणि जोरदार पाऊस आला. पावसाळा सुरू झाला होता, जोरात पाऊस आला, वादळालं आणि अख्खं घर त्याचं खाली पडलं, जमीनदोस्त झालं. त्याच्या घरच्यांना कळलं, धक्का वाटला सगळ्यांना, अतीव दुःख झालं. हा बाहेरगावी गेला होता. तो आला, त्याला घरच्यांनी भीत सांगितलं. त्याचा धाकटा मुलगा म्हटला, बाबा काळजी करू नका, आम्ही सगळे मोठे होतोय, सगळे मिळून आम्ही चांगलं काम करू, अजून मोठं घर बांधू. अरे म्हटलं, झालं आहे काय, आपलं आहे ना घर आता? हो म्हटले, घर आहे. नाही होतं, जे तुम्ही घर बांधलं होतं ना आपण सगळ्यांनी कष्टाने, ते घर पडलं बाबा कालच्या वादळात. तुम्ही आत्ता आलाय, आम्ही तुम्हाला ते समजून सांगतोय, काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत. सगळ्यांना वाटलं होतं काय आता रिॲक्शन असेल बाबांची. ते रागावतील, वाईट वाटेल, रडतील, पश्चाताप करतील. पण काही नाही झालं. तो सद्ग्रस्त म्हणाला, अरे किती छान झालं. मुलं म्हटले, अरे हो म्हटले, खूप चांगलं झालं. जर हीच गोष्ट 8 दिवसांनी झाली असती, किंवा सगळ्या मुलांना घेऊन मी घरात राहणार होतो, तर तुम्ही माझे लाल आहात, तुमच्यावरच एक प्रकार तो हल्ला झाला असता, तुम्हाला त्रास झाला असता, कदाचित आपण सगळे गाडलो गेलो असतो, कदाचित आम्ही नवरा बायकोच फक्त उरले असतो. त्यामुळे देवाने खूप छान केलं की आपण तिथे राहायला जायच्या आधी हे घर पडलं. धन्यवाद देतो मी ईश्वराला की तू योग्य वेळी घर पाडलंस. आम्ही तिथे गेल्यानंतर पाडलं असतं तर किती त्रास झाला असता. आणि तो गावात सगळ्यांना सांगायला लागला की खूप छान झालं, माझं घर पडलं. 8 दिवसांनी पडलं असतं तर आमचं घरातले सगळे लोकांना त्रास झाला असता. मी धन्यवाद देतो ईश्वराला. हा जो ॲप्रोच आहे, हा जो दृष्टिकोन आहे घटनेकडे बघण्याचा, तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन, तो आपल्या सगळीकडे असायला हवा. जय गोमाता. शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.